नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. कृतज्ञता ठेवा. खरा सुज्ञ तोच जो नसलेल्या गोष्टींची खंत न करता असलेल्या गोष्टींचा आनंद उपभोगतो. आपल्या बाबतीत रोज चांगल्या गोष्टी घडत असतात. ही गोष्ट बरेचदा आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला अनपेक्षितपणे लाभ घडवून देणाऱ्या छोट्या छोट्या क्षणांकडे आपले दुर्लक्ष होते. आपले मित्र, सहकारी व प्रियजन आपल्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी करतात त्यांची आपल्याला किंमतच नसते. आपण दररोजच्या रुचकर जेवणाचा आनंद घेतो. आपल्याला जे साधनस्रोत उपलब्ध असतात आणि आपल्या माथ्यावर जे छप्पर आहे, जे घर आहे, ज्या घरात आपण राहतो असते ते आपण गृहीतच धरतो. याचे कारण अगदी साधे सरळ आहे. त्यामध्ये आपण आपले मन इतर कशाही पेक्षा जिवंत राहण्याला प्राधान्य देत पहिले. हा उद्देश आपल्याला आपल्या स्वास्थ्यासाठी हानिकारक ठरणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात भाग पाडतो. थोडक्यात सांगायचे झालं तर आपण कायम मोठ्या धोक्यांवर लक्ष देत असतो. आधी मी जे सांगितलं याला निगेटिव्हिटी बायस असे म्हणतात. आपल्या मनाची जडणघडण अशा प्रकारे होते. याआधी आपण पाहिलेच की आपल्या पूर्वजांसाठी जिवंत राहणे हा ज्या प्रकारे चिंतेचा विषय होता तसा तो आज आपल्यासाठी राहिलेला नाही. आपल्याला तशा प्रकारच्या धोक्यांचा सामना क्वचितच करावा लागतो. तरीही हा निगेटिव्हिटी बायपास सोडून देणे अवघड जाते, कारण तो आपल्यात खोलवर रुजलेला असतो. यामध्ये समस्या अशी असते की जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींचा आनंद साजरा करण्याऐवजी ज्या गोष्टी चुकीच्या मार्गावर जाऊ शकतात त्यावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा ते भीतीमुळे करत असतो. आपण भूतकाळात जे भावनिकदृष्ट्या दुःखद अनुभव घेतलेले असतात ते या भीतीमुळे अधिक गडद होतात. त्यामुळे आपल्या अपूर्ण गरजा अधिक ठळक होतात. भूतकाळात झालेले विश्वासघात डोके वर काढतात. तसेच आपल्याला पूर्ण न झालेल्या अपेक्षा. भूतकाळात अनेक गोष्टींमुळे आपले मन दुखावले गेले असेल आणि भविष्यातही त्याची पुनरावृत्ती होऊ शकते याचे आपल्याला सतत स्मरण असेल तर त्यामुळे आपण वेदनादायी स्मृती, अविश्वासाची भावना आणि त्यांच्याशी जोडली गेलेली नकारात्मक यांना धरून असतो. हे मेंदूचे टिकून राहण्याचे तंत्र म्हणजे सर्व्हायव्हल मेकॅनिझम असे. इतरांपासून स्वतःचा बचाव करण्याचा हा एक मार्ग असतो. यामुळे अर्थातच भूतकाळ सोडून देणे आणि वर्तमानाचा आनंद घेणे जवळजवळ अशक्यच बनते. सुदैवाने आपण कृतज्ञ राहून आपला निगेटिव्हिटी बायपास कमी करू शकतो. आपल्या बाबतीत घडणाऱ्या प्रत्येक सकारात्मक गोष्टीविषयी सजग राहणे आपल्याला दुःख, त्रास आणि यातना देऊ शकेल अशा कोणत्याही गोष्टीबद्दलची स्वाभाविक भीती आपण कमी करतो. त्यामुळे हळूहळू आपण आपल्या मेंदूची पुन्हा अशी जडणघडण करतो की आपल्याला मनस्ताप देणाऱ्या गोष्टी सोडून देणे आपल्यासाठी आणखी सोपे होते. कृतज्ञता बाळगणे ही अगदी सोपी गोष्ट आहे, पण जर आपण ती कधी केलीच नसेल तर कृतज्ञता कशी बाळगायची आणि त्याची सुरुवात कुठून करायची हे समजणे अवघड असते. त्यासाठी खालील दिलेला सराव तुम्हाला मदत होईल. तुम्ही ही सवय जर स्वतःला लावली तर खूप फायदा होईल. मी तुम्हाला आवर्जून सांगेन की तुम्ही कृतज्ञता लिहिण्यासाठी एखादी वही ठेवा. तुम्हाला याची जसजशी सवय लावून घ्याल तसे तुम्ही दररोज ही वही वाचाल किंवा तुम्ही लिहाल. त्यातून तुम्हाला भविष्यासाठी प्रेरणा मिळेल. सगळ्यात पहिले तुम्ही ज्यासाठी कृतज्ञ आहात अशा 10 गोष्टी लिहा. त्यामध्ये छोट्या मोठ्या सर्व गोष्टी लिहा. एकदा की तुम्ही हे लिहायला सुरुवात केली की तुम्हाला अशा अनेक गोष्टी आठवतील. पण आता त्यातल्या 10 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. त्यानंतर तुम्ही लिहिलेल्या सर्वच्या सर्व 10 गोष्टींचा विचार करा. या गोष्टींविना तुमचे आयुष्य कसे असेल याचा विचार करा. एक्झाम्पल, तुम्हाला तुमची नोकरी मनापासून आवडते. त्या सुरक्षित नोकरीबद्दल तुम्ही खरोखर आनंदी व कृतज्ञ आहात. कल्पना करा, जर तुमची नोकरी तुम्हाला अजिबात आवडत नसेल आणि तिचे भवितव्यही अनिश्चित असेल
तर तुम्हाला काय वाटेल? त्या पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या यादीतील प्रत्येक गोष्टीबद्दल स्वतःला प्रश्न विचारा. ज्या गोष्टीचा मी आनंद लुटतो आहे, त्यात इतर कुणाचे योगदान आहे का? उदाहरणार्थ, तुम्ही जी नोकरी आता आनंदाने करत आहात, ती नोकरी तुम्हाला मिळवण्यासाठी तुमच्या मित्राने मदत केली असेल किंवा तुमच्या घरच्यांनी कोणी मदत केली असेल, किंवा तुमच्या नातेवाईकांनी कुठे काही पैसे भरले असतील तुमच्या नोकरीसाठी, ते पैसे भरायला मदत केली होती का हे आठवा. तुमच्या एखाद्या ओळखीच्या माणसाने तुम्हाला गिटार शिकवले होते का? किंवा मग तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीने, भावाने, वडिलांनी तुम्हाला गाडी शिकवली होती का? ज्याचा आता तुम्ही आनंद घेत आहात. तुमच्या यादीतील लिहिलेल्या त्या 10 गोष्टींच्या पुढे त्या व्यक्तींची नावे लिहा. यातील शेवटची गोष्ट तुम्हाला कदाचित आवडणार नाही, पण मी आवर्जून सांगेल की तुम्ही ती करा, कारण त्याचे बरेच सकारात्मक परिणाम घडतात. तुम्ही ज्या व्यक्तींची नावे या यादीत लिहाल, त्यांचे आभार माना. त्यासाठी त्यांच्यावर स्तुती-सुमने उधळण्याची गरज नाही. फक्त साधे धन्यवाद व्यक्त करा. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या मित्राला सांगा की तू माझी ज्या नोकरीसाठी मदत केली ती मला खूप आवडते, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. हा सराव तुम्हाला तुमच्या बाबतीत चांगल्या गोष्टी नियमित घडतात हे मान्य करायला लावेल आणि तुम्हाला अशा गोष्टी ओळखायला शिकवेल. या प्रक्रियेत आपण आपल्याला भावनिक दुःख देणाऱ्या गोष्टीची भीती हळूहळू सोडून देऊ. तसेच आपण वेदनादायी आठवणीवर लक्ष केंद्रित करणे कमी करू आणि अशा गोष्टी सोडून देऊन वर्तमानाचा आनंद घेऊ. कधीपासून करताय मग सुरुवात? तुम्ही लवकरच करा आणि तुमचे रिझल्ट शेअर करा.